मुंबईतला 6वा आणि अंतिम शेवटचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे, तिथले आमदार कोण, कोणत्या पक्षाचे, त्यावर एक नजर टाकूयात. अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रामध्ये नवाब मलिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत. 54.28% मतदान इथं झालंय. चेंबूर विधानसभा क्षेत्रात प्रकाश फातर्पेकर शिवबाठाचे आमदार आहेत. 53.48% मतदान इथं झालंय. धारावी विधानसभा क्षेत्रात वर्षा गायकवाड काँग्रेसचे आमदार आहेत. 48.52% मतदान इथं झालंय. माहीम विधानसभा क्षेत्रात सदा सरवणकर शिवसेनेचे आमदार आहेत. 57.97% मतदानाची टक्केवारी इथे आहे. शिव कोळीवाडामध्ये तमिळ सेल्वन भाजपाचे आमदार आहेत. इथे 51.63% मतदान झालंय. वडाळा विधानसभा क्षेत्रात कालिदास कोळंबकर भाजपाचे आमदार. या भागातही 57.11% मतदानाची टक्केवारी आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये सरासरी आपल्याला जे आहे 51.88% मतदान झालेले पाहायला दिसून आले. सोबतच बघायला गेलं तर मागच्या वेळेस म्हणजेच 2019 ला जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा 55% मतदान झालं होतं. म्हणजे याचाच अर्थ 4% मतदान जे आहे ते या मतदानावेळेस कमी झालेलं आढळून आलेलं आहे. एकूणच बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशी थेट लढत होती. मागील 2 टर्म पासून राहुल शेवाळे हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि आता बघायला गेलं तर शिवसेनेमध्ये जेव्हा 2 गट झाले त्यामध्ये अनिल देसाई यांना उभाटा आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीकडनं जी आहे उमेदवारी देण्यात आली होती आणि सोबतच राहुल शेवाळे हे महायुती आणि एनडीएचे उमेदवार होते. नेमकं या लढतमध्ये प्रमुख मुद्दा असा होता की धारावी जो आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये येतो, त्यामुळे धारावीकर कोणाला मतदान करणार हे सुद्धा पाहावं लागेल. सोबतच या मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान जे आहे शिवसेना भवन जे आहे ते देखील याच ठिकाणी आहे. त्यामुळे ही लढत अशा पद्धतीत झालेली आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि जे दोन्ही उमेदवारांचे जे भविष्य आहे ते निकाल पेटीमध्ये ईव्हीएम मशीन मध्ये जे आहे नोंद झालेली आहे, कैद झालेले आहेत. नेमकं 4 जूनला काय होणार हे पाहावंच लागणार आहे. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. दरम्यान आता आपण दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे, काय तिथे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची कारणे आहेत तेही पाहिलं. आता दक्षिण मध्य मुंबईमध्ये नेमकं कोण बाजी मारेल याबाबत देखील राजकीय विश्लेषक काय अंदाज मांडतायत पाहूया. दलित आणि मुस्लिम मत ही सध्या परिस्थितीत जे काही सध्या एकूण बाबासाहेबांनी लिहिलेली, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलणार अशा प्रकारचे 400 पार आम्हाला त्याच्यासाठी पाहिजे किंवा मुस्लिम समाजावर जे काही तथाकथित काही घटना अत्याचाराच्या घडलेत यामुळे या 2 कम्युनिटीची मतं ही महायुतीला जाण्याची किंवा जी शिवसेना महायुतीच्या भाजपच्या बाजूनी आहे त्यांना जाण्याची शक्यता कमी आहे.